भारतीय स्वातंत्र्य दिन रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पोलीस दलानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। तसंच मंत्री गोगावले यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली। यावेळी वॉकेथॉनच्या पोस्टरचेही प्रकाशन करण्यात आले। पावसाची संततधार सुरू असतानाही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले। ध्वजारोहणानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा आपला दावा ठामपणे मांडला। जसा मला स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाचा मान मिळाला तसाच पालकमंत्रीपदाचाही मान लवकरच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पालकमंत्रीपद मिळण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नसल्याचे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदारांना मुख्यमंत्र्यांकडे पाठवून नेमकी अडचण काय आहे याची माहिती घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आज 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा होतो संपूर्ण देशभर। आज पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात आणि प्रत्येक मंत्र्यांच्या हस्ते आपापल्या जिल्ह्यामध्ये तसा ह्यावेळचा मान आम्हाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। मी त्यांचे आभार मानतो। आणि आज आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमचे इथले आमदार, कलेक्टर, आमचे SP मॅडम, CO मॅडम सगळेच आज आम्ही या झेंडावंदनाला इथे आलेलो। झेंडावंदनाचा कार्यक्रम झालेला आहे। ज्यांनी पोलीस दलामध्ये चांगलं काम केलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा आता आम्ही सत्कार केला। ज्या मुलांनी चांगलं काम केलं आहे, मुलं चांगल्या ज्या शाळेमध्ये त्यांनी आपापल्या परीने चांगलं काम केलं त्यांचाही आम्ही इथं सत्कार समारंभ घेतलेला आहे। स्वातंत्र्य सैनिक आले होते, अनेक मान्यवर या ठिकाणी आले होते। मी सगळ्यांना संदेश दिलेला आहे की 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी शुभेच्छा व्यक्त करतो। ज्यांनी या देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, त्या देशाच्या सीमेवरती सैनिक आमचं रक्षण करतायत, या सगळ्यांना मी त्रिवार मानाचा मुजरा केलेला आहे। आज जर आपण पाहिलं पाऊस चांगला आहे, पावसाने पण सकाळी आमचं स्वागत केलेलं आहे। आता पाहूया पाऊस अजून किती पुढं पडतोय, परंतु जी अपेक्षा होती तिथपर्यंत पाऊस पोचलेला आहे। थोडाफार अजून बाकी आहे, तो पुढच्या काही 1-1.5 महिन्यामध्ये ते कव्हरिंग होईल। काल कलेक्टर आमची चर्चा झाली तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत किती पाऊस पडला आणि किती राहिलेला आहे। तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश देतोय की सगळीकडेच हा पाऊस चांगला हो आणि शेतकरी बळीराजा आमचा सुखी समाधानी हो। महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।